निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला। घरकुलाच्या अनुदानासाठी 20,000ची लाच। राहुरी तालुक्यातील सातरळ ग्रामपंचायत मधील हा प्रकार। सातरळ येथील ग्रामविकास अधिकारी सह तिघे एसीबीच्या जाळ्यात। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या पुढील अनुदानासाठी हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना सातरळ ग्रामपंचायत येथील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंताला त्याचबरोबर एका क्लर्कला या ठिकाणी आरोपी करण्यात आले। तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसीबीच्या माहितीनुसार सातरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकूब पटेल वय वर्ष 56, कंत्राटी क्लर्क ज्ञानदेव मोहन डुकरे वय वर्ष 43 आणि कंत्राटी ठेकेदार सचिन हौशीराम ब्राह्मणे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 व 12 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल तक्रारदारास मंजूर झाले होते। पहिला हप्ता 15,000 रुपयांचा आणि दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच मागण्यात आली। असं तक्रार जी आहे अशी तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। एसीबीनं तक्रारीची शहानिशा करून पडताळणी केली। त्यावर ग्रामविकास अधिकारी पटेल व कंत्राटी लिपिक डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानंतर काल मंगळवारी सापळा रचण्यात आला। रचलेल्या सापळ्यात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारतानाच एसीबीच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं। या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप एसीबीनं केलाय। पोलीस निरीक्षक सविता तांबे या ज्या एसीबीच्या पोलीस निरीक्षक आहेत अहिल्यानगर विभागाच्या सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट व पथकानं सापळा रचून हा सापळा यशस्वी केला। पुढील तपास आता पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत आहेत। दरम्यान शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असं आवाहन एसीबीनं केलं आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, राहुरी।